भारतामध्ये असंच गुन्हा होत राहिला तर आम्ही मुली घरातनं बाहेर कसं निघायचं, शाळेत कसं जायचं, आमची होणारी स्वप्न पूर्ण कशी होणार जर असंच होत राहिलं तर. एवढ्याशा चिमुकलीचा जीव घेतलाय तर आम्ही जगायचं की नाही असं कसं होणार. जय शिवराय. मावळ तालुक्यामध्ये जी एका चिमुरडीवर थोडं मोठ्याने बोला. मावळ तालुक्यामध्ये चिमुरडीवर जो अत्याचार झालेला आहे आणि तिला मारून टाकण्यात आलेला आहे, या घटनेचा प्रथमतः आम्ही अखंड मराठा समाज पुणे जिल्हा आणि मनोजदादा जरांगे पाटील समर्थक म्हणून जाहीर निषेध करतो. माझी सरकारला एक आव्हान आहे की तुम्ही हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून 100 दिवसाच्या आत तुम्ही या प्रकरणाला, या मुलीला फक्त परप्रांतीय आहे म्हणून न्याय देणार नाहीत का? तर भारतातील आपण सर्व लहान मुली आपल्या मुलीसारख्या का धरत नाहीत? सगळ्यांना आपण समान न्याय द्यायला हवा आणि लवकरात लवकर. आणि मावळ तालुक्यातल्या आमदारांनी सुद्धा या प्रकरणाची दखल का घेतली नाही अजून? आणि आता इथं तळेगाव चाकण चौकामध्ये भव्य मोर्चा इथं महिलांनी काढलेला आहे. यांचा आक्रोश पाहण्यासाठी आमदारांना वेळ नाही का? हा माझा सवाल आहे. आणि आम्ही अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो की लवकरात लवकर याची मुरडीच्या परप्रांतीय आहे म्हणून आपण लवकरात लवकर न्याय द्यायला पाहिजे. तर महाराष्ट्राचं नाव आपण खरंच छत्रपती शिवरायांचं नाव जे महाराष्ट्रात घेतो ते कारणी लागेल असं मला म्हणायचं आहे. त्यामुळे परप्रांतीय असल्यामुळे लवकरात लवकर न्याय दिलाच पाहिजे चिमुरडीला आणि त्यांच्या परिवाराला. जय शिवराय. का झोपले होते का? आज कुठं नेऊन ठेवलाय मावळ तालुका? आज तुम्ही प्रतिनिधी आहात, सभागृहामध्ये ना विषय मांडायला पाहिजे नव्हता. हा कायद्यात बदल केला पाहिजे नव्हता. काय झोपले होते का दळभद्रांनो? आज तुम्ही मावळाला आहे ना पाच दिवस धड्याला लावलं. असं कुठे गेले? खुर्चीसाठी, सत्तेसाठी तुम्ही हे करता. तुम्ही असं बरोबर नाही, चांगलं नाही. असं मावळावर जेवढा विश्वास आहे ना, विश्वासघात केलाय तुम्ही आज. महिला सुरक्षित नाही, मुली सुरक्षित नाही, कुणी सुरक्षित नाही, शेतकरी सुद्धा सुरक्षित नाही. मावळाला तुम्ही फार केसोदडीला नेलेलं आहे. आज कुठं नेऊन ठेवलाय मावळ? अरे दळभद्रांनो, तुम्हाला आम्ही निवडून दिलं, कशासाठी दिलं? का तुम्ही निश्चित खुर्ची उभवची का? कुठं नेऊन ठेवलाय मावळ? सरळ राजीनामा द्या, सरळ राजीनामा द्या. खासदार आणि आमदारांनी सरळ राजीनामा द्या. मोकळे व्हा, मुक्त व्हा मावळा वाचून. आज तुमची काही जरुरी नाही. आज महिलांना, मुलींना आंदोलन करायला लागतं. हे काय काय चाललंय? तुम्ही नुसतं झोपा काढता का? जय हिंद, जय महाराष्ट्र.